आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला जेव्हा केव्हा मदत लागेल तेव्हा आमच्या घराचे दरवाजे नेहमी उघडे असतील. कळलं? त्यासाठी थँक्यू. आणि हे मी बोलायचं म्हणून बोलत नाहीये, हे माहितीये मला. बरं चल येतो मी. जेवण थंड होण्याच्यात खाऊन घे. हो, त्याच्यात अंतरून पांघरून सगळं आहे. थँक्यू. चल, काळजी घे. येस. बाय. घ्या. आई, गौरव जेवला नाहीये, त्याच्यासाठी जेवण गरम कर जरा. होय. आई तू अजूनही रागवलीयस माझ्यावर. आई आई अगं आई, यापुढे मी येईन ना वेळेवर. आई नका त्रास करून घेऊ, होईल सगळं नीट. कधी होईल वहिनी, कधी होईल? मला तर कळत नाहीये, काहीच कळत नाहीये. म्हणून मी लग्न करायला तयार नव्हते वहिनी. ताई हो तूच बघ ना वहिनी, आधीच घरची जबाबदारी होती, पण आता विक्रांतची जबाबदारी पण माझ्यावर आहे ना. वहिनी त्याची काळजी वाटते ग, त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तो माझ्यासोबत, ही चांगलीच गोष्ट आहे. या सगळ्यात माझं घराकडे दुर्लक्ष झालं तर, किंवा घर बघता बघता मी विक्रांतला वेळ नाही देऊ शकले तर. ताई असं काहीही होणार नाहीये. मला ना आता आईचंही वागणं कळत नाही. तीच माझ्या मागे लागायची ना, लग्न कर लग्न कर म्हणून. आता मी झाले तयार, आणि तेही विक्रांतशी लग्न करायला. तो तर तिच्या मनासारखा मुलगा आहे ना, तिलाही तो आवडतो, तिलाच हवं होतं ना आमचं लग्न व्हावं म्हणून. मग आता ती अशी विचित्र अट घालून का नवीन संकट आणतीये? तिच्या ना मनात काय चाललंय मला कळत नाहीये वहिनी. ताई शांत व्हा. एका वेळी किती गोष्टींचा विचार करताय तुम्ही. काय करू? विक्रांतला मदत करणं हे माझं कर्तव्य, आणि मी तेच करतेय. वहिनी माझं काही चुकतंय का ग? नाही ताई, तुमचं काहीच चुकत नाहीये. तुम्ही नेहमी जे करता ना ते सगळा विचार करूनच करता, त्यामुळे तुमचं काहीच चुकत नाहीये. पण मग तुम्ही सगळ्यांचा विचार करता, सगळ्यांना जपण्याचा सांभाळण्याचा प्रयत्न करताय ना, तेच योग्य आहे. तुम्ही नका काळजी करू, हळूहळू आईंना समजेल. पण ह्या सगळ्यामुळे तुम्ही तुमचा निर्णय बदलू नका. हे बघा ताई, विक्रांतने तुमच्यासाठी त्याचं घर सोडून खूप मोठं पाऊल उचललंय. त्याला आता तुमच्या आधाराची गरज आहे, तुमची साथ हवी आहे त्याला. आता जर तुम्ही त्याच्या सोबत नसाल ना तर. नाही वहिनी, हे होऊच शकत नाही. मी विक्रांतची साथ सोडणं शक्य नाही. कारण ही तुमच्या दोघांची परीक्षा आहे. ह्यातून तुम्ही पार झालात ना तर तुम्ही सगळं मिळवलं तसं समजा. आणि मला वाटतं तुम्हाला यायला उशीर झाला ना, तुमच्या काळजीपोटी आई चिडल्या असते. आई एकदा शांत झाला ना की बोलतील तुमच्याशी. नका काळजी करू.
प्राची, बाय जेवण गरम झालं काय? हो आई, वाढतेच आहे. गौरव, अरे बाळा, किती अभ्यास करशील? अगं मी जी एक्झाम द्यायला जातो ना त्यासाठी आई अभ्यास कमीच आहे. हा, पण त्यामुळे तुझं जेवणाकडे दुर्लक्ष होतंय ना रे. असंच करावं लागतं आई. अगं तहान भूक विसरून लोक अभ्यास करतात माहितीये का तुला? करू दे, पण तू जेवून घ्या आधी. हो जेवतो. हे बघ गौरव, रात्री जागरण करण्यापेक्षा ना सकाळी लवकर उठावं. सकाळी लवकर उठलं ना की चांगला अभ्यास होतो माहितीये. माहितीये ना, मग कर तसं. आता जेवून घे तू. आई एक बोलायचं होतं. काय झालं? खरं तर तुझ्यामुळे माझा अभ्यास होत नाहीये. माझ्यामुळे? मी काय केलं? सतत डोक्यात तोच विचार येतोय. कसला? हाच की विक्रांत एवढा चांगला मुलगा असून सुद्धा तू अशी अटका घातलीस. असं का विचारतोस आज? विक्रांतला भेटून आलो. तो ज्या परिस्थितीमध्ये राहतोय ना ते नाही बघवलं मला. मला पण वाईट वाटतं रे, पण मी तरी काय करू? आई तुला का कळत नाहीये? अगं तो चांगल्या घरातला मुलगा आहे. त्याला हे अशा परिस्थितीमध्ये राहणं नाही जमणार आहे. गौरव, तू विक्रांतचा विचार करण्यापेक्षा ना स्वतःच्या अभ्यासाचा विचार कर. हे बघ माझं एकदा. बाकीचं काय ते मी बघून घेईन. जेवून घे तू. नाही विक्रांत, तो वेळ घालवून चालणार नाही. काहीतरी करायला हवं. हॅलो, हा विक्रांत देसाई बोलतोय. हो हो, हा ऍड पाहिली होती तुमची. अच्छा, ओके ठीक, थँक्यू थँक्यू.
आई येते ग. आई डोंट वरी, आज वेळेत येईन मी. काय हॅलो महेशराव, आपलं चुकतंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? का असं का वाटतंय तुम्हाला? हो, आपल्या निर्णयामुळे आपल्या मुलांना खूप त्रास होतोय. हो नाही नाही असं काही नाहीये. नाही महेशराव, मला खरंच असं वाटतंय की आपलं चुकतंय. वासंतीताई काय झालंय? तुम्ही एवढ्या अस्वस्थ का आहात? हो, विक्रांत एवढ्याशा जागेत कसा राहिलो? मला विक्रांतचे हाल भगवत नाही येतो. अहो पण हे सगळं करताना मलाही आनंद होत नाहीये. हो ना, मग आता आपण हे सगळं थांबूया ना. हो असं कसं थांबवता येईल? का काय हरकत आहे? आता गिरजा विक्रांतची साथ कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही हे सिद्ध झालंय ना. नाही बरोबर म्हणतात मी, पण आता विक्रांतलाच त्याच्या घरी यायचं नाहीये ना. म्हणजे? अहो ज्या रात्री त्याने तुमचं घर सोडलं त्याच रात्री मी त्याला भेटलो. त्याचं म्हणणं असं आहे, जोपर्यंत तो स्वतःच्या पायांवर उभा राहत नाही तोपर्यंत तो घरीच येणार नाही. हो, हा असा वेड्यासारखा विचार का करतोय तो? तुम्ही समजावा ना त्याला. वासंतीताई मी बोललोय त्याच्याशी, अहो पण तो ऐकायला तयार नाहीये. मग म्हणजे आता काय करायचं? हे बघा, तुम्ही नका काळजी करू, मी बोलतो त्याच्याशी. तुमच्याकडे पत्ता आहे का त्याचा? प्लीज असेल तर द्या ना. हा देते मी. तुम्ही त्याला काय हवं नको बघाव, आणि विनंती आहे माझी, हे सगळं लवकरात लवकर थांबवा. हो मी बघतो काय करायचं ते. हा नका काळजी करू तुम्ही. हा आलो. ढॅंडडॅन. अगं हे गिरिजा, काय सगळं? ह्यात इंडक्शन, किराणा सामान आणि भांडी आहे. हा अगं पण हे सगळं कशासाठी? तू असू दे. बरं मला सांग, तुझं काय चाललंय? झोप झालेली दिसत नाहीये. नाही नाही, व्यवस्थित झोपलोय मी. इकडे बघ. डोळे तर काहीतरी वेगळंच सांगते. हो रे, तुझे डोळे लाल झालेत विक्रांत. गप बस ना जरा. काय? नाही नाही काही नाही अगं, काही नाही, तू बोल. बरं, उद्यापासून मी सकाळी लवकर येणार आहे, तुझ्यासाठी स्वयंपाक करणार आहे आणि मग ड्युटीवर जाणार आहे. ओके? अगं गिरिजा, कशासाठी एवढी सगळी दगदग? दगदग कोणाची होणार आहे? तुझी. मग माझं मी बघून घेईन.
बरं ठीक आहे, फाईन. या सगळ्याचा खर्च किती झाला? लाखभर झालाय. देणार आहेस? गिरिजा प्लीज मस्करी नको ना करू. अरे मग तुला काय करायचंय किती खर्च झालाय ते? अगं असं कसं कळायला नको का मला? ठीक आहे, हा सगळा खर्च मी लिहून ठेवलाय, तू मला व्याजासकट दे. ठीक आहे? मस्करी केली मी. बरं आता निघू. बाय. बाय. गेली ती. माहितीये मला. बरं भाई, जॉबचं काय झालं? नाही, मला एक जरा वेगळा प्लॅन करावासा वाटतोय. वेगळा प्लॅन? तू बोल, आपण एक्झिक्यूट करू. हे बघ, मला जर जॉब मिळाला तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्येच मिळेल. करेक्ट. आणि मला बाबांची कॉम्पीट करायचं नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. मग काय करूयात? अजून क्लिअर झालेलं नाहीये. विचार करतो मी, सांगतो तुला. मी घरात आलो तर चालेल का? बाबा? अरे देवा, आता माझं काही खरं नाही. अहो विचारताय काय? या ना. विक्रांत चल, येतो मी. का रे, मी आलो म्हणून तू निघालायस का? नाही, तसं असेल तर मीच जातो. काय? अहो काका, तसं नाही. बस रे, जाशील कंटाळ. घर थोडं छोटं आहे. हरकत नाही रे, तू राहतोयस ना या घरात. बस. अरे खरं सांगू तुला विक्रांत, मला ना तुझा खूप अभिमान वाटतो. अरे मी सुद्धा माझ्या करिअरची सुरुवात अशीच छोट्या घरापासून केली होती. छोट्या घरापासून मोठा बिझनेसचा डोलारा उभा केला. विक्रांत, आज मी तुझ्यात पुन्हा मला पाहतोय. मी सुद्धा असेच जिद्दीने प्रयत्न केले होते. सोपं नव्हता ते, पण हार मानली नाही. मी पण हार नाही मानणार बाबा. कोर्स माझा मुलगा आहेस तू. थँक्यू बाबा. तुम्ही जो हा विश्वास माझ्यावर ठेवताय ना, त्यामुळे मला आणखी बळ मिळतंय. बरं मी काय म्हणतो, इस बात पे एक फर्स्ट क्लास चाय हो जाए. हाँ? येस, चहा तर झालाच पाहिजे. अरे बऱ्याच दिवसापासून मी विक्रांतच्या हातचा चहाच प्यायलेला नाहीये. लगेच करतो. हा, हे ती भांडी. हळू. सॉरी, ते घरात कप नाहीये, पहिल्यातच प्यावा लागेल. हरकत नाही रे, तू बनवलंस ना चहा. बस. चिअर्स. हो हो बाबा, चहा आहे तो. आहा, फक्कड झालाय चहा. खरंच विक्रांत, लाजवाब झालाय चहा. अरे एवढं काय, त्या चहा सारखा चहा आहे. विक्रांत, अरे आपल्या ऑफिसच्या समोरचा तो अमृततुल्य चहावाला आहे ना, त्याचा चहा सुद्धा फिका आहे या चहा समोर. बाबा काही असता तुमचं. नाही नाही, या बाबतीत मी काकांशी अगदी सहमत आहे. पण विक्रांत, खरंच
तुझी ही जिद्द बघून खूप बरं वाटतंय. अँड थँक्स फॉर द स्पेशल टी. माय प्लेजर. बाबा, आई कशी आहे? आई सारखीच आहे. जास्त भांडत नका जाऊ तिच्याशी. होला हो म्हणायचं आपण. आयुष्यभर तेच तर केलंय. बरं चल, मी निघतो. द्या 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 काका. थँक्यू. ओके, चलो बाय. बाबा, स्वतःच काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. तुमचा आशीर्वाद असू दे, बाकी काही नको. माझे आशीर्वाद कायम तुझ्यासोबत. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बाळा.